तिकडं, त्याच्यामुळेच लोक जास्त. त्याच्यामुळे लोक काय करायला लागले तिकडं, काही का काम करीना, बिगर धंदा काय पुण्य याचा लागले, पण शेतीनंच पोट भरा लागले. एक दिवस काय तेच हे येतं काय म्हणत नाही, जर शेतीत जर जमलं तर एवढं मोठं पाणी लावून हे करून काहीच खूप छान माहिती दिली. कधी वाढतं कधी कमी होतं, पण शेतकऱ्याचं असं आहे, कमी झालं की म्हणते कमी कमी, वाढा लागलं की त्याला वाटतं आता लय भाव यायला लागला, तसं दाबून धरतं. भाव वाढत लगेच कमी होऊन जातं. रामकृष्ण हरी माऊली. काय चाललंय माऊली? त्याला कापूस येत ना. इकडं बघा, इकडं कापूस येत ना चालला. हा बर बर. किती निघला या शेतामध्ये कापूस? भरपूर निघला. भरपूर तरी त्याला सांगा ना, 4 क्विंटल 10 क्विंटल. त्याला टोटल का हां 9-10 क्विंटल निघला. 10 क्विंटल निघला का? हा बर. आणि 10 क्विंटल काय भावाने द्याला तुम्ही कापूस? जरा 7च्या भावात भावच नव्हता यावेळेस. आता काय भाव आहे गेला नंतर? आता डबल कमी झाला, मध्ये वाढला होता. भावात काय चालूच असतं. मग शेतकऱ्याजवळ माल असल्यावर भाव वाढतो का कमी होतो? कधी वाढतं कधी कमी होतं, पण शेतकऱ्याचं असं आहे, तर कमी झालं की म्हणते कमी वाढा लागलं की त्याला वाटतं आता लय भाव यायला लागला, तसं दाबून धरतं. भाव वाढत लगेच कमी होऊन जातं. लगेच हे होतं, मग नफा तोटा एक. आता मध्ये वाढा लोकांना वाटलं लयच भाव वाढा लागला. आता लगे कमी झाला. 7-7.5 आहे काय ना, आता मध्ये 8,000 200-300 झाला. मग त्यावेळेस लोकांनी दिला नाही. द्यायला नाही, त्याला आशा होती लई मोठी. हा, गैर आशा होती. शेतकरी इथंच हुका लागलेत ना. ज्यावेळेस भाव असला त्यावेळेस देत नाही. हा. आता रोड परेशानी. हे रडणारे 8,700-800 रुपयापर्यंत कापूस गेलता आहे ना, हा. त्यावेळेस दिला नाही. वाढन भावात काय वाटत, सगळे कापसे गेल्यावर वाढन डबल. बरं, खरंच कापूस परवडतो का? हिशोब लावला तर कापूस परवडतच नाही. नाही का? जर टोटल मंजुरी जर धरली त्याची पहिल्यापासून, बी लावल्यापासून, हा काहीच पुरत नाही, खर्च निघत नाही. हा, घरचे करणारे असले तरच पुरतं, नाही तर असं बाहेरून करून घ्यायला नाही पुरत. आता तुम्हाला किती क्विंटल कापूस झाला? इथं 10 क्विंटल. 10 क्विंटल झालं. 10 क्विंटलला मंजुराला किती काय किलोनी जातं? 10 रुपये किलो आहे. तर आता घरी असला म्हणून ते 10,000 घरी राहिले, नाहीतर 10,000 बाहेर गेले असते. मग दुसऱ्याकडून इथून घेतलं असं गेला. आणि खत औषधाचा खर्च? ते खर्च तर विचारूच नका आता. खरंच शेती परवडते का मग? घरचे करणारे असले तरच पुरतं, मंजूर राखून मला तर काहीच पुरत नाही. अवघड आहे का मग शेती? म्हणजे शेतीला जोड व्यवसाय पाहिजे का नुसतं शेतीवर धकतं बरं? पाहिजे, करायला पाहिजे काही ना काही. नाही तर काय काय धगतो? नेमकं काय करायला पाहिजे जोड व्यवसाय? करायचं काही दुधाचा व्यवसाय, काही शेळ्याचा. शेतीच्या जीवावर बसायला चालतच नाही. नाही चालत आहे की नाही बरं? मग शेतीचं पाऊस पडला तर माल आहे. पुन्हा भाव व्यवस्थित नाही राहत. भाव नाही राहत, आला तर आपल्याला इकिता येत नाही टायमाला बरोबर. हा, सगळंच गणित हुकत आहे ना. त्याच्यापेक्षा शेती चांगली. आपला व्यवसाय पाहिजे, जोड व्यवसाय. चांगला आहे व्यवसाय. शेती पण चांगली आहे. शेती पण पावसानं जर साथ दिली तर सगळं चांगलं होतं. पण मग शेती कसं शेवटी कुठला धंदाच येते शेतीचा. करायला. शेतीला राबून पुन्हा ऐन वेळेला जर नाही भाव भेटला मालाला तर मग काही उपयोग नाही, आहे की नाही? मग असंही मित्रांनो कापूस वेचणं चालू आहे. आणि बघा आमची कारभारीन कापूस वेचते. खरंच मित्रांनो, शेतीवरती अवलंबून राहणं म्हणजे खूप चुकी आहे. कारण की शेतीचे दिवसेंदिवस शेतमालाचे भाव कमी होत चालले आणि खताचे औषधाचे भाव वाढत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकरी कुठंतरी परेशान होत आहे. शेतीमालाला भाव भेटत नाही आणि अडचणीत येत चाललेला आहे. त्याच्यामुळं जोड व्यवसाय नक्कीच करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो.
गावाकडलं वातावरण कसं असतं काय असतं याच्यावरती या चॅनलवर व्हिडिओ रिअल जे आपल्या जीवनामध्ये आहे त्याच्यावरती आमचे व्हिडिओ असणार आहेत, काही रेसिपीचे व्हिडिओ असणार आहेत. जे असेल ते व्हिडिओ येणार जसे असतील तसे. कुठं असे गेलेले याचे सगळे याचे. हा, नुसते शेतीचेच नाही, कुठं बाहेर जर गेलो समजा देवा धर्माच्या ठिकाणी दर्शनाला तर ते पण असणार. जे रोजचं चालू काम आहे त्याच्यातलेच म्हणा नाही का? हा, रोजच्या रुटीनचे व्हिडिओ रेसिपीच असणार म्हणून आहे, नाही काही पण. रेसिपी म्हणून समजा. काय म्हणले काय म्हणलं, तर बॅगला मला 10 क्विंटल कापूस झाला आहे ना. मग तुम्हाला आता याच्यामध्ये काय आहे नेमकं किती रुपये राहिले याच्यामध्ये? तुम्ही शेत कोणा तुमचं आहे का दुसऱ्याचं आहे? टोटल माहिती हा शेत दुसऱ्याचं केलेलं आहे हा बटाईनं. हे आपलं सॉरी थक्याने केलेलं आहे. हा. तर ह्या रानात किती रुपये दिले आता 1.5 एकरला? 1.5 एकरला 20,000 दिले, 21,000 दिले हा. आणि 40 किलो तुरी दिलेले आहे. तर आम्हाला ह्या वर्षी काहीच माल झालेला नाही याच्यात. तर आम्हाला बटाईसारखंच पडलं ते. बटाई पण नाही पुरडी त्याच्यामध्ये. तसा जर हिशोब लावला तर आमची मंजुरी पण निघली याच्यात. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आम्हाला निघलेली. याच्यामध्ये आमची मंजुरी पण निघलेली नाही. इतकं अवघड कंडिशन झाले. 10 क्विंटल कापूस झाला 1.5 एकर दोन मध्ये. बॅग आहे. 2 बॅगला हा 2 बॅग आहे, 1.5 बॅग 2 करला. 1.5 तर एकर. मजुरी पण नाही निघलेली. त्याच्यामध्ये मजुरी पण निघलेली नाही आमचे कष्ट वाया गेलेले नुसतं. आम्हाला काही नाही घडलेलं आहे याच्यात हा. यावर्षी. त्याच्यापेक्षा आमच्याकडे 5 शेळ्या आहेत. त्या 5 शेळ्यावरती आम्हाला आम्हाला याच्यापेक्षा शेळ्या जास्त उत्पन्न परवडल्या होतं. शेतीपेक्षा. शेतीपेक्षा शेळ्या परवडले. हा आणि खरंच शेळीपालन व्यवसाय चांगला आहे. तुम्ही बाकीचा कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतं. पण शेतीवरती आता राहून राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांना काहीतरी जोड व्यवसाय म्हणून शेतीला करायलाच पाहिजे, बरोबर नाही? असे मित्रांनो, खूप अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन. खूप बेकार आहे. आता बघा काय एक बोंड आहे यालाच आता व्यस्त नाही. उन्हाच्या रागी झालं शेळ्या. आता बोंड काय काय नाही एवढे आता. पडलंय उन्हात. मी काम सहन होत नाही, असे चष्मे लागले उन्हानं. काय करता, शेती करून सनी काहीतरी आपला बिझनेस पाहिजे छोटा मोठा. तर पुढे नाही तर नुसतं उन्हात काम करून फायदा नाही. शेती हार्ड झालाय माणूस. आणि शेती लवकरच माणूस होतं या शेतीमध्ये. आपण शेती त्याच्यामुळे बी लोक सहन झालं तर बरं, नाही तर मग काय करणार शेतीचं. शेतीकडं त्याच्यामुळेच लोक जास्त त्याच्यामुळे लोक काय करायला लागले तिकडं काही का काम करीना. बिगर धंदा काय पुण्य याचा लागले, पण शेतीनंच पोट भरा लागले. एक दिवस काय तेच हे येतं काय म्हणत नाही. जर शेतीत जर जमलं तर एवढं धन्यवाद. मोठं पाणी लावून हे करून काहीच खूप परवडत छान माहिती दिली तुम्ही आमच्या कारभारीनी ना. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचा पण.